आज यावर्षी जन्मलेलं प्रत्येकजण जेव्हा 10-12 वर्षांचं होईल त्यांना समजायला लागेल की ग्रह म्हणजे काय, तारे म्हणजे काय आणि प्रत्यक्ष आकाशात बघायची वेळ येईल त्यावेळेस बराच उशीर झालेला असेल. आज आपल्याला जेमतेम जेवढ्या चांदण्या दिसतात त्यापेक्षा निम्म्यासुद्धा त्यांना दिसणार नाहीत. हवा, पाणी, जमीन, साऊंड, प्लास्टिक ह्या पोल्युशनसोबतच लाईट पोल्युशनसुद्धा आता एक मोठी समस्या बनली ज्याच्याबद्दल सहसा कोणी बोलताना सापडत नाही आपल्याला. वेलकम टू ॲस्ट्रॉनॉमी 101 सिरीज, ज्यामध्ये आपण पूर्ण युनिव्हर्स एक्सप्लोअर करतोय 1 एपिसोड ॲट अ टाईम. मागच्या या 15 वर्षांमध्ये सरासरी दरवर्षी 10% वाढणारं लाईट पोल्युशन एक मेन रिझन आहे की आपल्याला चंद्र, शुक्र आणि काही मोजके जेमतेम 4-5 तारे सोडले तर आकाशात काहीच दिसत नाही. आता रात्र ही रात्र राहिलेली नाही आणि रात्रीचा अंधार पूर्ण सगळं आर्टिफिशियल लाईट्सनी एकदम दूषित होऊन चालला आहे. ज्यांचा वापर करून, ज्यांचा आधार घेऊन आपल्या पूर्वजांनी पूर्ण पृथ्वी पिंजून काढली, ज्याच्यावर स्टोरीज बनवल्या, गणितं केले, ज्यांची पूजा केली, असे तारे सगळे आता विलुप्त होत चाललेत. महागाई वाढली म्हणून तर सगळेच रडतात, पण साधं चांदण्या बघण्यासाठी सुद्धा आपल्याला पैसे खर्च करून लांब डोंगरात जाऊन बघावं लागतंय. यापेक्षा मोठं दुर्दैव कोणतं असू शकत नाही. याच आपल्या दुर्दैवाला सायंटिस्टनी नॉक्टॅल्जिया असं नाव दिलं आहे. या लाईट पोल्युशनवर माझा सिरीज पुरता कन्सर्न नाही आहे. लाईट पोल्युशनचा आपल्या प्राण्यांच्या सर्केडियन रिदमवर, ओव्हरऑल लाईफवर आणि लाईफ सायकलवर एवढे वाईट परिणाम आहेत की मी एका मिनिटात सगळं डिस्कस करू शकत नाही. शेवटी सगळ्यांना एक रिक्वेस्ट पण करील की लाईट पोल्युशन म्हणजे नेमकं नक्की काय, त्याचे आपल्यावर, प्राण्यांवर, ओव्हरऑल पृथ्वीवर काय वाईट परिणाम होत आहेत हे नक्की एकदा सर्च करून बघा आणि ते कमी करायला काय करता येईल याच्यावर पण एकदा विचार करा.